नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडीमधील एका आयटी कंपनीनं 700 कर्मचाऱ्यांची फसवणूक करत रातोरात कंपनीला टाळं ठोकलं. या कर्मचाऱ्यांचा 3 ते 4 महिन्यांचा पगार थकवला. अनेक इंटर्न्स कडून घेतलेलं डिपॉझिटही परत केलं नाही. आर्थिक विवंचनेत कर्मचारी आणि इंटर्न्स अडकलेले असतानाच या कंपनीनं आपला गाशा गुंडाळलाय. मात्र आयटी फोरमच्या पुढाकारानं गुन्हा दाखल होताच कंपनीच्या सीईओला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. हिंजवडी फेज 2 मध्ये थिंक टेक्नॉलॉजी इंडिया नावाची कंपनी सुरू होती. 700 पेक्षा जास्त सॉफ्टवेअर इंजिनियर्स, इंटर्न्स, कर्मचारी या कंपनीत कार्यरत होते. कंपनीनं या सगळ्यांचा पगार आणि स्टायपेंड फेब्रुवारी महिन्यापासून थकवलं होतं. एचआर आणि सीईओ हर्षद ठाकरेकडे विचारणा केली असता इंटरनॅशनल ऑडिटचा बहाणा देण्यात आला. काहींना किरकोळ रकमेचे चेक देखील देण्यात आले होते, मात्र ते देखील बाउन्स झाले आणि त्यानंतर काही दिवसांपूर्वी कंपनी बंद करून सीईओ फरार झाला. त्यामुळे त्रासलेल्या कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या विरोधात तक्रारी दिल्या. माझं नाव साहिल आणि आम्ही कंपनीमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरला जॉईन झालो होतो. कंपनी कॉलेजमधूनच आली होती, इंटरव्ह्यू दिले आणि सिलेक्शन झालं. स्टार्टिंगमध्ये त्यांनी असं बोलले की तुम्हाला 15,000 स्टायपेंड दिला जाणार आणि पॅकेज आपलं हे इंटर्नशिप संपल्यानंतर 6 महिन्याची इंटर्नशिप होती. इंटर्नशिप संपल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 5 ते 5.5 to 8 LPA देणार बा. स्टार्टिंग पॅकेज 5.5 सांगितला होता. नंतर जॉईन केल्यानंतर आम्हाला जानेवारीमध्ये सुरू केलं आम्ही प्रॉपरली. 2 महिने आम्ही ऑनलाईन इंटर्नशिप, ऑनलाईन वर्क केलं. त्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिली. ट्रेनिंगमध्ये फक्त बेसिक शिकवायचे, असं काही डीप शिकवायचं नाही. त्यानंतर जानेवारीपासून आमचं प्रॉपर कंपनीमध्ये काम झालं. त्यांचे प्रोजेक्ट्स त्यांनी आम्हाला असाईन केले होते 2. एक थिंक लर्न म्हणून होता प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये आम्ही काम केले आणि त्यासाठी त्यांना टीचर रिक्रुटमेंट पण करायची होती. तर टीचर रिक्रुटमेंटसाठी त्यांनी आम्हाला बोलले की तुम्ही टीचर रिक्रुटमेंट करा, त्यांची मीटिंग घ्या, त्यांच्याशी संवाद साधा, त्यांना कंपनीच्या रिलेटेड सांगा. ते पण आम्ही काम केले. AIML मी आतापर्यंत किती महिन्यांचा पगार झालाय का? पगार काय भेटलाय? असा पगार काही झाला नाही. आम्ही माझे तर जानेवारीपासून ते मार्च पकडून झाला 3-4 महिन्याचे माझे पैसे आहे. सो टोटल जर बघितलं तर अराउंड 40,000 तरी सर्वांची ॲव्हरेज पकडलं तरी आहे. कंपनीमध्ये कोण कोण काम करत होतं? किती जण त्या कंपनीच्या डायरेक्टर सोबत काम करायचं? असं तर 2 जण होते, म्हणजे आमचे HR मॅडम होत्या आणि एक प्लेसमेंट हेड, काइंड ऑफ टेक्निकल हेड बोलू शकतो, ते होते. सो ते 2च होते आणि ते पण आमच्याच एजचे होते. ते काही एक्सपिरियन्स नव्हते. सो पूर्ण कंपनी बोलू शकता फ्रेशरच होते सर्व. सो कंपनी अशा प्रकारे फसवणूक करते, तुम्ही काय आव्हान कराल, काय मागणी? ते तर असं कारवाई झाली पाहिजे, कारण की यांनी आमचा टाइम पण गेला आणि जे पण पैसे पण गेले, टाइम पण गेला आणि समोर जे पण ऑपॉर्च्युनिटी येणार, कुठे ना कुठे भीती असणार की परत असं नाही झालं तर, परत असं झालं तर. तेच एक आव्हान आहे की प्लीज चेक करा, क्रॉस चेक करून सर्व कंपनींना. मी विनय मरबे. माझं हे कॅम्पस थ्रू होऊन माझं सप्टेंबर पासून माझं सुरू झालेलं. तेव्हा स्टार्टिंगचे 2 महिने आम्हाला ऑनलाईन फक्त क्लासेस, म्हणजे फक्त ट्रेनिंग थ्रू होणार म्हणून सांगितलेले. ते पण कन्सिस्टंट नव्हते की एका दिवशी होणार, दुसऱ्या दिवशी होणार नाही, किंवा फक्त 15 मिनिटाचं होणार, 1 तासाचं होणार. तेवढंच बेसिक जे ट्रेनिंग असायचं तसं द्यायचा प्रयत्न करणार आम्हाला. आणि त्यानंतरनं 2 महिन्याचं ते कम्प्लीट झाल्यानंतरनं जॉईनिंगला सांगितलेले आम्हाला. तिथे गेल्यानंतरनं पण आम्हाला काही दिवसांमध्ये काही प्रोजेक्ट तर असाईन झालेलं नव्हतं. एकही प्रोजेक्ट झालेलं नाही. काही क्वांटिटी खूप जास्त होती, त्यामुळे शिफ्टमध्ये काम करायला लावायचे आम्हाला, की 9 ते 6 ची एक शिफ्ट असणार, सकाळी 6 ते 2 ची एक असणार आणि 2 ते रात्री 10 पर्यंतची एक शिफ्ट असणार. हे काम होतं घरून चालायचं की कंपनीमध्ये काम केलं? कंपनी ते लोक खूप जास्त झाले म्हणून अल्टरनेटिव्ह हायब्रिड टाईप खूप एक्सपेरिमेंट करायचे आमच्या सोबत. की किती लोक त्या ठिकाणी? अंदाजे तसं बॅचेस थ्रू टोटल 700 जण झालते. त्यापैकी काही बॅचेस जे शेवटचे 1-2-4 बॅचेस होते, त्यांचं अजून ते 2 महिन्याचं ट्रेनिंग चालू होतं म्हणून ते ऑनलाईनच होते. बाकीच्यांचं हायब्रिड थ्रू चालू होतं. काय नक्कीच त्या ठिकाणी तुमचं काम काय? तसं ऍक्च्युअल प्रोजेक्ट वरती काय काम तर असाइन केलेलं नव्हतं, की रॅन्डमली एक रिसर्च साठी प्रोजेक्ट देणार, ह्याच्यावरती आम्हाला काम करायचंय म्हणून
आणि सांगणार की तुम्हाला एक प्रोटोटाईप बनवून द्या, त्यावरती तो आम्ही चेंजेस सांगू. डॉक्युमेंटेशन कधी प्रोव्हाइड केलेलं नाहीये त्यांनी. आणि त्यांनी ऍक्च्युअल असं ओपनिंग्स पण अलॉट केली नव्हती. तुम्हाला जे टेक्नॉलॉजी आवडेल ते तुम्ही द्या, आणि त्यावरती त्यांनी भरून टाकत होते की AIML ब्रांचचे मल्टिपल त्यांनी भरायचे. एक कॅपॅसिटी नव्हती त्यांच्याकडे. त्यामुळे भरपूर लोकांना काहीच काम मिळायचं नव्हतं, आणि मिळालं तरी काही जणांना त्यांच्या एक्सपर्टीज नुसार काम मिळायचं नाही. काही जणांना कॉलवरती काम लावायचं की एक प्रोजेक्टवर आहे, तुम्ही टीचर्स सोबत कॉन्टॅक्ट करा, त्यांना सिम्स अलाउड करायचे आणि त्यांना कॉल सेंटर टाईप कामाला लावायचे. आणि डेटा स्क्रेपिंग, AIMLच्या जे एक्सपर्टीजचे मुलं होते त्यांना डेटा स्क्रेपिंग असले, व्हिडिओ एडिटिंग आणि व्हिडिओ जनरेशन, त्यांना मार्केटिंग, त्यांच्या ऍप मार्केटिंगसाठी पण पैसे नव्हते. त्यांनी AI चे व्हिडिओ बनवून घ्यायचे आमच्याकडून. IT फोरमनं या सगळ्यात पुढाकार घेत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी तात्काळ पावलं उचलावीत अशी मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपींचा शोध सुरू केला आणि कंपनीचा प्रमुख असलेल्या हर्षल ठाकरे याला अटक देखील करण्यात आली आहे. सौरव राजन नायर म्हणून 25 इयर्सचा IT फ्रेशर्स आहे. त्याने आमच्याकडे कंप्लेंट दिली होती की थिंक टँक नावाची जी कंपनी आहे त्याचे ओनर आहेत हर्षल भानुदास ठाकरे यांनी जी थिंक टँक कंपनी चालवत होते गेरा कॉम्प्लेक्स विप्रो सर्कलला. तर त्या ठिकाणी त्यांनी अचानक कंपनी बंद केलेली आहे आणि त्यांचा 2 ते 3 महिन्याचा जो स्टायफंड दिला जात होता तो स्टायफंड त्यांना बंद झालेला आहे. आणि लॅपटॉप डिपॉझिट म्हणून त्यांनी स्वीकारले होते 15,000 रुपये पर हेड. बऱ्याच जणांचं लॅपटॉप डिपॉझिट स्वीकारलं, त्यांना लॅपटॉप पण दिले नाहीत आणि डिपॉझिट परतही दिलं नाही, आणि त्यासोबत त्यांचा स्टायफंड म्हणजे पगार त्यांना दिलेला नाही अशी कंप्लेंट प्राप्त होती. त्या कंप्लेंटच्या याच्यानुसार 25 ते 30 लोकांना इतर आम्हाला अप्रोच झाले. त्याप्रमाणे आम्ही त्यांचे एकूण ऑफेन्स रजिस्टर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी हर्षल भानुदास ठाकरे याला काल नाशिक येथून अरेस्ट करण्यात आलेला आहे. सर, किती वर्षापासून ही कंपनी आणि साधारण किती लोक त्या ठिकाणी काम करत होते? आता त्याचे तपास सुरू आहे. प्रायमरी आम्हाला 22 ते 25 मध्ये त्यांचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट सुरू होतं असं स्पष्टीकरण देत आहेत, आणि 25 पासून ह्या लोकांना त्यांनी त्या ठिकाणी कामासाठी घेतलं होतं आणि त्यांना काही प्रशिक्षण आणि इतर काम त्यांच्याकडून करून घेत होतं आणि त्याचा पेमेंट किंवा स्टायफंड त्यांना दिलेला नाही अशी तक्रार आहे आपल्याकडे. काय काम चालत होतं त्या कंपनीमध्ये आणि सुरुवातीपासून हा फसवणूक असेल? नाही, आतापर्यंत आमच्याकडे कुठल्या कंप्लेंट प्राप्त नव्हत्या. या मागील 15 दिवसात ह्या कंप्लेंट 25 ते 30 लोकांचे आमच्याकडे स्टेटमेंट आलेले होते. यापूर्वीच आता बॅकग्राऊंड आम्ही तपासतोय, सध्या तपास करतोय. हा जो आरोपी याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याचं वगैरे काय होतं? सध्या प्रायमरी इन्क्वायरी सुरू आहे आमची. तर प्रायमरी इन्क्वायरीमध्ये त्याच्याकडे कुठलाही असा काही मोठा प्रोजेक्ट नाही की तो 100-200 मुलांना रोजगार देऊ शकतो. आता कुठलाही प्रोजेक्ट किंवा त्याच्याकडे कुठलाही असं सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे, मार्केटमध्ये सेल केलेला आहे, त्यातून उत्पन्नाचा सोर्स आहे असं काही दिसून येत नाहीये. तर त्याचा सविस्तर तपास आम्ही करत आहे. आरोपी तसा IT इंजिनियर्स आहे, उच्च शिक्षित आहे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.